₹5,000 देण्यासाठी माझ्याकडे ₹500 पण नव्हते. 5 शाळांची निर्मिती केलेली आहेत. 4 वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहेत. नमस्कार, मी प्रकाश सुखदेव कोल्हे, मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक या संस्थेचा संस्थापक या नात्याने आपल्या सोबत बोलतो आहे. माझा जन्म हा दुष्काळी भागात म्हणजेच तालुका चांदवड येथे विटावे गंगावे या ग्रामीण भागामध्ये झाला. पण या खडकाळ वातावरणामध्ये जन्म झाला, परंतु आपल्या ह्या प्रवासामध्ये असंख्य संकटे हे माझ्यावरतीच नसून तर कुटुंबातल्या सर्व लोकांवरती होते. आईवडिलांना दिवसभर राबून कष्ट करून जेवणही मिळत नव्हतं. अशी भयानक परिस्थिती असताना त्यांनी अंगावरच्या कपड्यावरती आपलं ते गाव सोडलं आणि मला लहान असताना 3 महिन्याचं असताना गाव सोडून दुसऱ्या गावी ते लासलगाव येथे एक जे काही खेडेगाव आहे निमगावकडा, या खेडेगावामध्ये राहण्याची त्यांनी व्यवस्था केली. पहिला दिवस जो होता तो म्हणजे एका शेतावरती एक सालकरी म्हणून माझ्या वडिलांनी आणि आईने त्याचा स्वीकार केला. आणि त्या सालकरी कुटुंबामध्ये पहिली भाकरी थापण्यासाठी लागणारा जो काही तवा आहे, मूलभूत जी गरज आहे ती तव्याची भाकरी थापण्यासाठी, तो तवाच नव्हता. दुसऱ्याच्या घरातून तवा उसणं आणून जे काही मटेरियल होतं स्वयंपाकासाठी त्यातून त्यांनी पहिली भाकरी त्या तव्यावरती दुसऱ्याच्या तव्यावरती थापली. आणि दोघांनी एकत्र, एका भांडी पण नव्हते, एकत्र एका त्या काठोटीमध्ये दोघांनी मिरची आणि भाकरी ती खाल्ली. असा माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. आईवडिलांना खाण्यापिण्यापासून अडचणी होत्या, भांडीकुंडी संसाराची नव्हती. आणि हा प्रवास करत असताना त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये कष्ट, श्रम, आणि आईनेसुद्धा जरी महिला असूनसुद्धा तिने पुरुषासारखं काम करायला सुरुवात केली. रात्रंदिवस एकत्र करून त्यांनी हळूहळू संसाराचा हा गाडा पुढे नेला. मीही माहिती का लहानचं मोठं होत होतो. स्ट्रगल म्हणजे काय हे मला त्यावेळेस मुळीच समजत नव्हतं. काहीतरी मिळतंय खायला म्हणून मी जगत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईसोबत मी गवताचा भारा घेऊन विकायला जायचो. मला इयत्ता 1लीच्या वर्गामध्ये शाळेत दाखल केलं. शाळा म्हणजे काय तेही कळत नव्हतं, परंतु शाळेत बळजबरीने आईने बोट धरून बसवलं. आणि दिवाळीच्या नंतर माझा प्रवेश झाल्यानंतर मी 1-2 शिकायला सुरुवात केली. बऱ्याच मुलांचा अभ्यासक्रम पुढे गेला होता आणि मी उशिराने प्रवेश दाखल केल्यामुळे मला आ ई मुळाक्षरं मुळीच येत नव्हते. 1 ते 10 अंक येत नव्हते. परंतु जे काही सुरुवात झाली ती माझ्या आईने सुरुवात केली असंच मी म्हणेल. कारण जो काही पहिल्या दिवसाचा गृहपाठ होता तो घर असा पाठ होता. त्या घर या पाठाचं अभ्यासक्रम लिहून आणताना मला माझ्या आईने माझं हात पकडून घर हा पहिला शब्द ह्या माझ्या कोऱ्या पाटीवरती लिहिला. आणि माझ्या मुळाक्षराची खरी सुरुवात झाली घर या शब्दापासून. त्यावेळेस घर समजलं नाही, परंतु आज मला घर समजतं. घर म्हणजे आपलं स्वतःचं घर नाही, तर हे विश्वाचे एक घर आहे. हा संदेश, ही शिकवण मला बालवयामध्ये माझ्या आईकडून मिळाली. दररोजचा जो काही परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार सकाळी उठायचं, गवताचे भारे घेऊन गावात जायचं, असा प्रवास सुरू झाला. म्हणजे वयाच्या 4थीच्या वर्गापासून गवताचे भारे घेऊन मला शिक्षणाबरोबर हेही काम करावं लागत होतं. अर्न अँड लर्न स्कीम ही मला माहीत नव्हती. म्हणजे कमवा आणि शिका ही योजना मुळीच माहीत नव्हती, परंतु मी ती प्रत्यक्ष जगत होतो. प्राथमिक शिक्षणातून माध्यमिक शिक्षणाकडे ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस सकाळी 6 पासून तर रात्री 8, 9, 10 पर्यंत काम करायचं. आणि त्या उरलेल्या वेळामध्ये शाळेचा अभ्यास करायचा. अभ्यास करताना पुस्तकंही नसायचे, वह्या पण नसायच्या. एक वही घेण्यासाठी दररोजचं गवताचा भारा विकायचा. त्यातून उरलेले काही जे काही पैसे असेल ते किराणा मटेरियल घेऊन जायचं, घराला मदत करायची. आणि त्यातून उरलेले जे काही पैसे असेल त्यातून थोडेफार पैसे साचवलेले त्यातून आपल्या
शैक्षणिक साहित्य जमा करायचं, असा वर्षभर तो प्रपंच चालायचा. आणि टप्प्याटप्प्याने माझं माध्यमिकचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मला अशी इच्छा व्यक्त केली, माझ्या मनाने खुणगाठ बांधली की आपल्याला पुढचं शिक्षण हे चांगलं होणं गरजेचं आहे. आपल्या आईवडील सालकरी आहेत, आपण काहीतरी मोठं झालं पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे, ह्या हेतूने मला इंजिनियरच बनायचं. ह्या हेतूने मी 11वी-12वीला एक वोकेशनलचा कोर्स जॉईन केला. हा कोर्स जॉईन करताना जाण्या-येण्यासाठी मला लागणारा जो काही 80 रुपये जे काही महिन्याला लागायचे पाससाठी, ते सुद्धा माझ्याकडं नव्हते. अक्षरशः ते 80 रुपये जमा करण्यासाठी महिनाभर रात्रंदिवस येऊन रविवारीसुद्धा मला शेतामध्ये काम करून ते पैसे मिळत होतो. हा प्रवास पुढे झाला. 12वीच्या वर्गामध्ये मी कॉलेजमध्ये पहिला क्रमांक मिळवला. म्हणजे दिवस आणि रात्र एक करून मेहनतीने हे सगळं यश प्राप्त झालं. आणि यश प्राप्त झाल्यानंतर माझ्या घरच्यांना फार आनंद झाला, कारण मी तो व्होकेशनल इलेक्ट्रिकलचा कोर्स केल्यानंतर मला त्या सुटीमध्ये 700 रुपये महिन्याची नोकरी लागली. आनंद ह्या हेतूने की कारण वडिलांना 3,300 रुपये वार्षिक सालाचे मिळत होते आणि मला एकूण 700 रुपये म्हणजे 8,400 रुपये वर्षाची काठी मिळणार होते. वडिलांच्या काही पटीने मला पगार सुरू झाला होता. म्हणून माझं त्याच दरम्यान लग्नही करायचं, कुटुंबाला आधार होईल या हेतूने लग्नही करायचं असं आई वडिलांनी ठरवलं होतं. परंतु माझा जिद्द आणि ठरलेलं जे काही ध्येय होतं ते गाठण्यासाठी मी त्याला नाकारलं आणि अक्षरशः जवळपास 21 दिवस शिक्षणासाठी मी घरामध्ये जेवण केलं नाही. उपवाशी म्हणजे जे काही शेतामध्ये असेल, फळं टमाटं वगैरे असेल किंवा जे काही असेल काकडी वगैरे असेल त्याच्यावरती मी दिवस काढले. आणि 21 दिवसानंतर मला असा रिझल्ट मिळाला की माझ्या आईवडिलांना माझं म्हणणं मान्य करावं लागलं. कारण माझा हेतू असा होता की आपण शिक्षण जर घेतलं, शिक्षणातून जीवनाचा बदल होऊ शकतो, माझ्या जीवनामध्ये बदल होईल म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबामध्ये बदल होईल हा हेतू ठेवून मी ती जिद्द सोडली नाही आणि त्यामध्ये मला यश मिळालं. त्यानंतर मी 12वीनंतर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायला गेलो. प्रवेश घ्यायच्या खिडकीमध्ये गेल्यानंतर मला 50 रुपयाचं प्रॉस्पेक्ट घ्यायचं होतं. गवताच्या भाऱ्यामध्ये राहिलेला 1 रुपया शिल्लक तो आणि 50 रुपये आपल्या प्रॉस्पेक्टसाठी लागतात. हे 1 रुपयाकडे बघत 19 रुपये वजा असताना म्हणजे 49 रुपीज मायनस असताना प्रॉस्पेक्ट घेतानाच म्हणजे प्रवेश घेतानाच ही संकटं माझ्यासमोर आल्यात. विचार करत होतो, एका कोपऱ्यात जाऊन रडत बसलो, आपण आता हे पुढचं शिक्षण कसं घ्यायचं. माझेच गुरुवर्य त्यांनी ती परिस्थिती बघितली, त्यांना संपूर्ण माझ्या जीवनाबद्दल माहिती असल्याकारणाने त्यांनी मला मदतीचा हात पुढे केला आणि 1650 रुपये त्यांनी त्यावेळेस प्रवेश घेताना मला मदत केली. 50 रुपयाचं प्रॉस्पेक्ट आणि 1600 रुपयाची फी त्यांनी स्वतः भरल्यानंतर मला एक दिशा मिळाली आणि बघता म्हणजे अक्षरशः 24 तास काम करून एक इंजिनियर होण्याचं जो काही स्वप्न होतं ते माझं पूर्ण झालं. आणि मला एक सार्थ अभिमान वाटला की आपला एक सालकऱ्याचा मुलगा म्हणून मी इंजिनियर झालो, याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आणि माझ्या आईवडिलांनासुद्धा एक इतका आनंद झाला की आपल्या कष्टाचं चीज काहीतरी झालं आहे. या हेतूने माझं हे असं शिक्षण पूर्ण केलं. हे सालकऱ्याचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समाजासाठी आज समाजासमोर मी ठेवू शकतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर क्रॉम्प्टनसारख्या कंपनीमध्ये पूर्ण भारत भ्रमंती करण्याची संधी मिळाली ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून. परंतु मी अस्वस्थ होतो, कारण माझा मुळातच पिंड होता शिक्षणाकडे. कारण इयत्ता 3रीच्या वर्गात असताना मी 4थीच्या वर्गातल्या मुलांना शिकवायचो. मुळातच असले बालकडू म्हणूया या हेतूने मला शिक्षणामध्ये रस असल्याकारणाने मी चांगली ही जी काही पगाराची नोकरी होती ती सोडून मी के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी तिथं एक सेवा कार्य म्हणून नोकरी म्हणून तिथं स्वीकारलं. आणि हळूहळू माझी प्रगती, ज्ञानसंपन्न गुणसंपन्न व्यक्तिमत्व होताना मला स्वतःला पण अनुभव येत होता. तिथेही मनापासून श्रद्धेने सेवाकार्य करत पुढे गेलो. पण हे करत असताना मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतं आहे. आपण जे काही संकट, आपण जे काही त्रास सहन केला आहे तोच त्रास आपल्या अवतीभोवती इतरही मुलं सहन करत असतील, त्यांना काहीतरी आपण मिळवून दिलं पाहिजे. ह्या हेतूने मी घरामध्येच कुटुंबामध्ये माझ्या ज्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये वर्ग म्हणजे क्लासेस सुरू केले, कोचिंग क्लासेस सुरू केले. मिसेसच्या मदतीने, दोघांच्या मदतीने आम्ही क्लासेस सुरू केले. 3 विद्यार्थी सुरुवातीला आले.
हळूहळू 3चे 30 झाले, 30चे 100 झाले आणि एक दिवस असा आला की त्या जागेमध्ये मुलांना बसायला पण जागा मिळत नव्हती. ही जी काही शिक्षणाची प्रगती होती, ही प्रगती पैसे कमवण्यासाठी नसून गोरगरीब जनतेला आपल्याला शिक्षण देता येईल या हेतूनेच होते. आणि सांगायला आनंद वाटतो की ज्या झोपडपट्टीमध्ये राहणारी जी मुलं आहेत, अशा मुलांना त्यावेळेस मला शिक्षण देण्याचं एक परमभाग्य मला लाभलं. आणि आज ती मुलं मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तेही सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. हे करत असताना संवेदनशील मनाला कुठेतरी असं वाटत होतं, हे कार्य आपण अजून व्यापक स्वरूपात घेऊन गेलं पाहिजे. याच हेतूने एक ठिणगी पडली. एक दिवस मी म्हणजे का ह्या पाथर्डी परिसरामध्ये एक गेस्ट म्हणून कामानिमित्त आलो होतो आणि तिथे चहा पिताना त्या आईची मुलं शाळेतून घरी येईपर्यंतची तळमळ चालली होती. कारण त्याच परिसरामध्ये रस्ता क्रॉस करताना एका वर्षामध्ये 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला होता. आणि जोपर्यंत मुलं घरी येत नाही तोपर्यंत त्या आईची जी काही मनाची अस्वस्थता होती ती मी जवळून बघत होतो. जसं चहा पिताना चटका बसावं तसं माझ्या हृदयाला पण चटका बसला आणि मी असा निर्णय घेतला की ह्या परिसरामध्ये या मुलांसाठी शाळा सुरू केली पाहिजे. आणि अक्षरशः खिशामध्ये काही दीडदमडी नसतानासुद्धा शाळा सुरू करण्याचा ध्यास घेतल्यानंतर प्रश्न पडला तो म्हणजे आर्थिकचा. एक 1 रूम किचनच्या रो हाऊस भाडेतत्त्वावरती घेण्यात आला. तिथे लागणारं जे डिपॉझिट होतं ते 5,000 रुपये होतं. 5,000 रुपये देण्यासाठी माझ्याकडे 500 रुपये पण नव्हते. मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा? मग मी स्वतःचंच जे काही सेवेचा मोबदला जमा झाला होता, म्हणजे PF जमा झाला होता, तो PF काढला आणि त्या PFमधून 5,000 रुपये त्या घरमालकाला देऊ केले. आणि शाळेचा बोर्ड नसताना, एक इन्फ्रास्ट्रक्चर शून्य असताना ती शाळा सुरू झाली. परिस्थिती अशी होती की एक पहिले पालक ज्यावेळेस ॲडमिशनला आले त्यांनी मलाच विचारलं की इथे शाळा सुरू होते आणि शाळा कुठे आहेत? तर मीच त्यांना सांगितलं की आता आपण इथे ह्या परिसरामध्ये ह्या ठिकाणी शाळा सुरू होते. मग त्यांना ते पूर्णमध्ये आतमध्ये दाखवलं. पण दाखवण्यासाठी काय होतं, तर दाखवण्यासाठी शाळेचा बोर्ड नव्हता. शाळेमध्ये बसण्यासाठी लागणारं ते एक साधारण ऑफिस असतं ते सुद्धा नव्हतं. मुलांना बसण्यासाठी उठण्यासाठी किंवा शालेय व्यवस्था शून्य होती. म्हणजे एकंदरीत विचार करता त्या पालकांना बसवायचं कुठं हाही प्रश्न माझ्यासमोर तयार झाला. आणि मी शेजारच्याकडून 3 प्लास्टिकच्या खुर्च्या उसनवारीने आणल्या, त्यांना विनंती करून त्या घेतल्या आणि 2 खुर्च्या त्या पालकांना बसण्यासाठी आणि 1 खुर्चीवरती मी बसलो. आणि पहिला संवाद झाला. आणि कोणत्याही शाळेचं नाव बोर्ड नसताना, शाळेचं नाव नसताना पहिलं ॲडमिशन त्या दिवशी केलं. कारण म्हणते का, मला असं वाटतं अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना प्रकाशाला प्रकाशाची साथ मिळत असते. तसंच म्हणते का, माझंही नाव प्रकाश आहेत आणि समोरची जी व्यक्ती होती त्यांचं नाव आहे ते प्रकाश बोराडे. त्या प्रकाशाने प्रकाशाला साथ दिल्यामुळे पहिलं प्रवेश झाला आणि तिथून खरी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याची किंवा कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. हळूहळू एका वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली, गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्वालिटी बेस्ड एज्युकेशन, स्वतःचेच काही संकल्पना राबवत QB पॅटर्न तयार केला. आणि त्या QB पॅटर्नच्या माध्यमातून त्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागाही मिळत नव्हती. अक्षरशः 6 महिन्यामध्येच आपल्याला दुसरा परत एक बंगलो, 5 खोल्याचा बंगला आपण भाडेतत्त्वावरती घेतला. त्यानंतर तिथेही म्हणजे का 1.5 वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की तिथे जागा नाही, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. म्हणून पुन्हा एक मुडकळीस पडलेली इमारत भाडेतत्त्वावरती घेतली. तिथे शिफ्ट केल्यानंतर तिथे शाळा सुरू झाली. हळूहळू एक वर्ग पुढे जात होता. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळेला परवानगी मिळाली आणि तिथे प्रवास सुरू झाला दुसऱ्या शाळेचा. म्हणजे 1+1 म्हणजे 2 याचं एक उत्तम उदाहरण. हे करत असताना शाळेला जागा घेण्यासाठी स्ट्रगल चालू होता. अशाच परिस्थितीमध्ये जागेचा व्यवहार झाला. 15,000 रुपये खिशात असताना, म्हणजे संस्थेच्या नावे असताना जवळपास 42 लाखाचा प्लॉट खरेदी करण्याचं धाडस मी त्यावेळेस दाखवलं. आणि तो प्रवास सुरू झाला, तो म्हणजे संकटाचा, म्हणजे स्ट्रगल इक्वल टू सक्सेसचा. अशा परिस्थितीमध्ये मी पुढे प्रवास होत गेला. एक दिवस माझ्यासाठी एक संकट, एक म्हणजे संकटरूपी राक्षस माझ्यासमोर येत गेला. आणि अशी परिस्थिती झाली एक दिवस की संपूर्ण 10 दिशांचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते. आणि एकच विषय येत होता, ते म्हणजे आपली जीवनयात्रा संपवली पाहिजेत. आपल्याला पुढे काहीच मार्ग नाही. त्यावेळेस कोणीही मदत करत नव्हतं, कोणती बँकही उभं करत नव्हते. साधारण पतसंस्थेमध्ये गेलं तर तिथंसुद्धा मिळत. अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईचंसुद्धा दुखणं पुढे आलं. आणि माझ्याकडे एक आईला दवाखान्यात नेण्यासाठी 50 रुपयेसुद्धा खिशामध्ये नव्हते.
आईचं जे काही दुखणं आहे ते आणि ह्या शाळेचं दुखणं, अशा दोघांचं दुखणं एकत्र आल्याने मी अक्षरशः निर्णय घेतला की आता आपल्याला ही जीवनयात्रा संपवली पाहिजे. परंतु एकीकडे एक विचार असा येत होता की ही मुलं, माझी जशी 2 मुलं आहे तशी इतरही माझी जी काही शाळेत येणारी मुलं आहे ही माझी आहे, यांचा पुढचा जीवन प्रवास चांगला व्हावा या हेतूने आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. परंतु 10 दिशांचे दरवाजे बंद असल्याकारणाने मला कधी मी निगेटिव्ह फील्डमध्ये जाऊन मला असं वाटतं ही यात्रा संपवावं. अशातच एक मार्ग सुचला, तो म्हणजे राहतं घर विकून टाकायचं आणि ह्या मुलांना त्यांना एक सुंदर असं घर म्हणण्यापेक्षा मंदिर उभं करायचं. कारण हे मंदिर हे कायमस्वरूपीचं असू शकतं. घर आज ना उद्या आपण बांधू शकतो, घर आपण घेऊ शकतो, परंतु विद्यार्थ्यांसाठी बांधलेलं जे मंदिर आहे ते कधीही कोणी नष्ट करू शकत नाही. हाच सुंदर विचारासोबत घेऊन राहतं घर विकलं आणि तिथून माहिती का एक संकट सोडत आता प्रवास पुढे गेलेला आहे. आज सांगायला फार आनंद आणि अभिमान वाटतो. ज्या विद्यार्थ्याला स्वतःचं शिक्षण घेता येत नव्हतं, असाच एक मुलगा, एक सालकऱ्याचा मुलगा आज जवळपास मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 5 शाळांची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये एक गुरुकुल पण आहे. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून आज 3000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळत नव्हतं तोच विद्यार्थी इतरांना शिक्षण देऊ शकतो, 1000हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो. हे एक आदर्श आज समाजासमोर निर्माण केले आहे. आज या शाळेच्या माध्यमातून फक्त शाळा सुरू नाही, तर या शाळेचं आजपर्यंत 4 वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहेत. या शाळेचं ॲप्रिशिएशन डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, या शाळेला आजपर्यंत 15 ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी भेट दिलेली आहेत आणि ते मदत करत आहेत. त्याचबरोबर 5 कुलगुरूंनी भेट दिलेली आहे. असं आम्ही घडवणार आदर्श माणूस आदर्श भारत या तत्वावरती हे कार्य पुढे चालू आहे. आपण सगळेजण आनंदाने अभिमानाने जगावं आणि सगळ्यांनी अतिशय छानपैकी एक आदर्श निर्माण करण्यासाठी, आदर्श भारतासाठी आदर्श कार्य आपणही करावं अशी प्रांजळ अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय मानव.